7,000 रुपयांनी सन्मान चिन्ह पराग सर यांचा सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन. द्वितीय क्रमांक मिळवतायत. भेटलाच प्रथम क्रमांक सह्याद्री ज्युनियर कॉलेज 11,000 बेटा. चला तुमचं खूप अभिनंदन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. एक विशेष काही सत्कार आपण करणार आहोत. हे बघा नास कोले रहाणे मॅडम यांना राज्य पातळीवर पुरस्कार मिळाला. रस्सी मध्ये त्यांनी पंच म्हणून चांगलं काम केलं नवले मॅडम बरोबर. त्यांचाही सन्मान सत्कार आपण करणार आहोत. एकविरा 2026 च्या विजेत्या जिजाऊ ब्रिगेड संगमनेर. जिजाऊ ब्रिगेडच्या बाजूला बघितली 2026 च्या विजेत्या एकविरा महोत्सव 2026. एवढ्या सुंदर शेतकरी महिला, शिक्षक महिला, बँक मध्ये काम करणाऱ्या महिला, लॉयर महिला, डॉक्टर महिला, इंजिनियर महिला, रोजाने जाणाऱ्या महिला आणि कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आपल्या सर्व महिलांनी अतिशय सुंदर पद्धतीने इथे येऊन त्या खरंच मनसोक्त आनंद त्यांनी सगळ्यांनी घेतला. मला असं वाटतं या वर्षी थोडस ग्रामीण भागातल्या महिला आणण्यासाठी थोडस आम्हाला फोर्स करावं लागलं. कारण पहिला वर्ष होता. मला माहित आहे की महिला लवकर कामातून बाहेर पडत नाही. त्यांना आणण्यासाठी मी सगळ्यांना फोन करून सांगितलं होतं मला सगळ्या टीम्स पाहिजे आणि त्या सगळ्यांनी म्हणजे सगळे पुरुष वर्गाचं खरं मी आभार मानले पाहिजे. तुम्ही तुमच्या साथीशिवाय आम्ही हे सगळं करू शकत नाही. तुम्ही सर्व टीम्स तयार केल्या म्हणजे कवठे बुद्रुक पासून चिंचोली गुरावन देव कवठ्याच्या पण महिला होत्या. म्हणजे आपला तालुका इतका मोठा आहे की सगळ्या पूर्ण ग्रामीण भागामधनं एक 101 मला असं वाटतं गावं आपली टच झाले असतील आणि एवढ्या महिला सगळ्या आल्या आज. आणि मला खरंच एकच भावना जी आहे ना आज खरंच मन दाटून आलंय. शब्द फुटत नाहीये. फक्त एवढंच सांगायचंय जे पिंपळगाव माथाच्या महिलांनी आता गाणं गायलं तू यावं बंधन तोडीत यावं. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या कोणत्या गोष्टी तुम्हाला धरून ठेवताय मागे ठेवताय ते तोडून तुम्ही आज इथे आला आहात. त्याबद्दल जोरदार टाळ्या ज्या आहेत त्या स्वतःसाठी वाजवल्या पाहिजे. इतका सुंदर प्रतिसाद, इतका सुंदर. म्हणजे 8 दिवस मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातली बहुतेक सर्वात चांगले 8 दिवस गेले असावेत. म्हणजे ह्या महिला सर्व हसल्या, रडल्या, नाचल्या, भांडल्या, सगळ्यांची समजूत काढत आम्ही पुढे आज ह्या टप्प्यावरती आलो आहोत. खरंच आनंद आहे. सर्व स्पॉन्सरर्सचे खरं मी खूप मनापासून आभार मानते की सर्वांनी तुमच्या मदतीशिवाय तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही हे सगळं करूच शकत नाही. तुम्ही हातभार लावला तेव्हा आम्ही कुठे प्राइजेस जे आहे ते गोळा करू शकलो. सर्व अमृत उद्योग समूहाचा सर्व स्टाफ असेल, सह्याद्रीचा स्टाफ असेल, अमृतवाहिनी कॉलेजचा स्टाफ असेल, आमच्या एकविराच्या टीम्स असतील, नगरपालिका असेल, स्पेशल आज गेस्ट आपण ज्यांना बोलवलं आहे ते सगळे सोशल इन्फ्लुएन्सर्स. म्हणजे संगमनेर आपलं कुठेही मागे राहिलेलं नाहीये. 25हून अधिक इन्फ्लुएन्सर्स आज इथे आलेले आहे जे सोशल मीडियावरती चांगलं काम करतायत. आपली एक स्वतःची ओळख तिथे त्यांनी निर्माण केलेली आहे. त्या सर्व जणी आणि मुलं
सर्वजण आलेले आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करते आणि तुमचे आभार मानते की तुम्ही सुद्धा खरंच एवढा वेळ काढून आलात, त्याबद्दल मनापासून मी आभार मानते. खरं थोरात साहेब आज येणार होते, पण साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे साहेबांना आज येता आलं नाही. पण मला माहिती आहे साहेबांचे तिथे, कारण साहेब दरवर्षी वाट बघत असतात की ह्या वर्षी एकविरा फाउंडेशनच्या मॅचेस कधी होतील आणि कशा होतील. त्यांच्या मदतीशिवाय, त्यांच्या पुश म्हणतात ना, मार्गदर्शन आहेच, पण ते मला एक्स्ट्रा करण्यासाठी जे पुश देतात, प्रोत्साहित करतात, त्याशिवाय खरं हे शक्य नाही. त्यांची प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं प्रोत्साहन, या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे आपण हे सगळं करतोय. आमचा खरंच प्रामाणिक प्रयत्न होता की तुमच्या सर्वांना हे 8 दिवस चांगले गेले पाहिजे, आनंदाचे गेले पाहिजे, छान मनसोक्त खेळला पाहिजे, खूप आनंद घेतला पाहिजे आणि त्याबरोबर तुमचं आरोग्याकडेही लक्ष देत आपल्याला काय करता येईल. मला SMB मधनं फोन आला की ताई आपल्याला तिथे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प घ्यायचा आहे. मी म्हटलं मोर दॅन वेलकम, प्लीज या तुम्ही, आपण सगळी अरेंजमेंट करू, जास्तीत जास्त महिला कशा तिथे तपासणी करून घेता येईल. आणि मला खरंच आनंद होतोय की 100हून अधिक महिलांनी आज त्यांची तपासणी केली आहे. 143 महिलांनी त्यांची तपासणी केली आहे. खरं तर मला माहिती आहे, मी पूर्वी पण कॅन्सरचा कॅम्प घेतला होता. कॅन्सरचं नाव ऐकलं किंवा त्याची तपासणी करणार आहेत असं ऐकलं की महिला पळून गेल्या होत्या, एकही महिला बाहेर राहिली नव्हती. मग आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका त्या स्वतःहून तिथे त्यांनी स्वतःची करून घेतली, असं झालं होतं. पण यावेळेस महिलांमध्ये थोडं कुठे ना कुठे अवेअरनेस आहे, त्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि त्यांनी 143 महिलांनी तिथं तसा फायदा घेतलेला आहे. ही सुविधा जी आहे ही आपण पुन्हा परत कॅम्प घेणार आहोत. 17 तारखेला आम्ही इथेच स्टेडियम मध्येच पुन्हा कॅम्प घेणार आहोत. कुणी राहिलं असेल, कोणाची मैत्रीण असेल, कोणाला सांगायचं असेल तर नक्की तुम्ही सर्वजणी सांगा. या टेस्ट ज्या आहेत ह्या गर्भशयाच्या मुखाचा, आता मला माहिती आहे पण हे प्लॅटफॉर्म आहे म्हणून मला सांगणंच आहे की गर्भशयाच्या मुखाचे कॅन्सर जे आहे ते जर लवकर डिटेक्ट झाले ते पहिल्या स्टेजमध्ये डिटेक्ट होऊ शकतात. पहिल्या स्टेजपासून 4थ्या स्टेजपर्यंत जाण्याची वाट बघायची नाही. 30 वर्षापेक्षा जास्त जेवढ्या महिला असतील त्यांनी प्रत्येक जणीने ही तपासणी केलीच पाहिजे. आणि हेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल सांगतं. वॅक्सिन जे आहे, जे सर्वायकल वॅक्सिन विषयी बोललं जात आहे आजकाल, सर्वायकल वॅक्सिन घेतल्याने काही दुष्परिणाम नाही, पण त्याचा मतलब असं नाही की वॅक्सिन घेतलं तर तुम्ही पुढे जाऊन कधीच तपासण्या करू नाही, असं नाही. पण हे मॅन्डेटरी आहेच की 30 वर्षाच्या पुढं सर्व महिलांनी या कॅन्सर तपासण्या केल्याच पाहिजे. तर ज्या मुली आहेत त्यांना मला सांगायचं, आपल्या आईला घेऊन या, जे आई आहे त्यांनी स्वतः करून घ्या. कुणी सासू असेल तर सुनेला पाठवा आणि करून घ्या. खरं विशेष इथे नाव घेतलं पाहिजे आईचं नाव काय, अंजनाबाई शिंदे, आईचं नाव घेतलं पाहिजे. 72 वर्षाच्या त्या आहेत आणि इतकं म्हणजे त्यांनी खरं आमची एनर्जी वाढवली. त्या ज्या दिवशी क्रिकेट खेळायला आल्या, ज्या बॉलिंग ज्या प्रकारे त्यांनी केली आणि नऊवारी साडीमध्ये आपली आजी इतकी भारी बॉलिंग की समोरच्याची विकेट घेण्याचं काम त्यांनी केलं आणि चौकार आणि षटकार मारण्यामध्ये तर कमी नव्हत्या आणि त्याच्यावरती डान्स करण्यामध्ये तर अजिबात कमी नव्हत्या. अशा आपल्या अंजना आई, त्यांचं खरं कौतुक आपण केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये खरं सर्वांनी ते न्यूज चॅनलवरती सगळीकडे ती रील गेली आणि खूप खूप छान प्रतिसाद भेटला. मी जास्त वेळ न घेता पुढच्या कार्यक्रमासाठी हे सर्व सूत्र जे आहे ते कांडल सरांकडे देते. एवढंच जाता जाता सांगते की अशाच आनंदी राहा, अशाच उत्साहात राहा, अशाच एनर्जीमध्ये राहा आणि तुमचं पुढचं आयुष्य जे आहे ते स्वस्त, मस्त आणि जबरदस्त राहो अशा शुभेच्छा देते. आणि थांबताना शेवटी डीजे वाजणार आहे.